नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. भारतानं चीनला सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली म्हणजे भारतानं खरं तर फक्त तयारी केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देशांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि प्रत्यक्ष सीमारेषेच्या जवळ भारतानं आपलं सैन्य, त्याच्या काही तुकड्या फक्त आणून उभ्या करून ठेवल्या. भारतातल्या अमूल सारख्या आणि अन्य काही ब्रँड्सनी किंवा सर्वसामान्य लोकांनी आणि व्यापाऱ्यांनी एक छोटीशी मोहीम सुरू केली. अधिकृतपणे देशानं काहीच म्हटलं नाही. या सगळ्यांनी असं म्हटलं, व्यापाऱ्यांनी, की इथून पुढच्या काळात आम्ही चीनी वस्तूंवर बहिष्कार घालणार. आम्ही चीनच्या वस्तू दुकानातच ठेवणार नाही, त्यामुळे खरेदी करण्याचा प्रश्नच येत नाही. एवढंसं काय सुरुवात झालं, चीनच्या पायाखालची वाळू सरकली. गलवानमधून तर चीननं आपलं सैन्य मागे घ्यायचं ठरवलं. सुरुवातही केली. पण एवढंच नाही तर घाबरलेला चीन आणि चीनचा हा ड्रॅगॉन आता चवताळू लागलाय. आणि चवताळलेल्या ड्रॅगॉननं वेगळाच खेळ सुरू केलाय, सायबर हल्ल्याचा. आणि जे गेल्या काही दिवसातले रिपोर्ट्स आहेत, काल सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं हा रिपोर्ट दाखवला होता की फक्त चीनच्या एका विशिष्ट भागातून भारतातल्या अनेक यंत्रणांवर सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. खरंच चीन इतका घाबरलाय का? चीनला आता असं वाटतंय की आपण मैदानात भारताला हरवू शकणार नाही, म्हणून सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. चीनच्या सायबर हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारत किती सक्षम आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनच्या या सायबर हल्ल्याला प्रत्युत्तर देता येईल का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं. आणि त्यातही महत्त्वाचं, असे चीनी हल्ले जर का आले, आपल्याला काही मेल आले, काही लिंक आल्या, तर त्याला तोंड कसं द्यायचं, नेमकी काळजी काय घ्यायची? आणि याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत ॲडव्होकेट प्रशांत माळी. सायबर तज्ज्ञ आहेत, सायबर लॉमधले विशेषज्ञ आहेत. माळी सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. काय सांगाल तुम्ही? जमिनीवर जो हरला तो आता नेटच्या माध्यमातून भारताला कोंडीत पकडू पाहतोय, इतका घाबरलाय चीन? आताच्या स्थितीची एक रियालिटी आहे की जे युद्ध आहे ते फक्त एअरवर फाईट होत नाही. म्हणजे एअर, लँड, वॉटर, स्पेस आणि आता हे जे नवीन आलेलं सायबर स्पेस, ह्याच्यावरती पूर्णपणे लढाई केली जाते. त्यामुळे सायबर स्पेस वरती चीन आपल्यावरती हमला करू इच्छितो आणि हमला करतोय. त्याचं कारण हे आहे काय, त्याच्यावरती तुम्ही माणसाला पकडू शकत नाही. चीनवरनच येतोय का हा हमला, हे त्यांना कळू शकत नाही. हे ह्यामुळे ते आपल्याकडे कॉन्स्टंट हा हमला करतायत आणि हा हमला करत राहणार आहेत, कारण आपल्याकडे खूप इम्पॉर्टंट डेटा आहे आणि त्यांना डेटा घ्यायचा आहे, आपल्या कंपन्यांना नरमी दाखवायची आहे. अशा प्रकारे हा हमला करून आपल्याला डीडॉस नावाचा अटॅक असतो, म्हणजे डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस. डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणजे काय करतं की आता समजा आपला IBM लोकमतचं सर्व्हर आहे, तर IBM लोकमतच्या सर्व्हरवरती एकाच ठिकाणाहून नाही तर विविध ठिकाणाहून हमला करणार. ते हमला करणार म्हणजे काय, खोट्या रिक्वेस्ट पाठवणार. म्हणजे खरे जे तुमचे ग्राहक आहेत ते तुमचा कार्यक्रम बघू शकणार नाही, अशा पद्धतीचा हमला ते करत राहतील. त्यामुळे त्याला डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ अटॅक म्हणतात. किंवा कधीतरी फिशिंग अटॅक करतील, आपल्या म्हणजे ते बँकेचे ग्राहक आहेत त्यांच्यावर. असे विविध प्रकारचे हमले करून, म्हणजे त्याला सायबर वॉरफेअर असं ते चीन करून आपल्याला कुठेतरी त्रास देणार. याचं मुख्य कारण हे की ते जरी हमले करत असले तरी चीनचे नॉन स्टेट ऍक्टर्स जे आहेत, नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे चीन ज्यांना पगार देत नाही, चीनचं सरकार ज्यांना पगार देत नाही, पण ते चीनच्या सरकारसाठी काम करतात, अशांना नॉन स्टेट ऍक्टर म्हणतात. तर नॉन स्टेट ऍक्टर्स कडनं हा जो प्रॉक्सी, जो सायबर वॉरफेअरचा हे जे काव्य आहे, गनिमी काव्य आहे, ते खेळलं जात आहे भारताच्या आणि भारताच्या सायबर स्पेस आणि भारताच्या IT कंपनीज बरोबर, हे बरोबर खेळलं जाते. पण ॲडव्होकेट प्रशांत, याची कल्पना होती आपल्याकडे तज्ज्ञांना किंवा आपल्या सुरक्षा यंत्रणांना, असं वाटतं तुम्हाला? कारण म्हणजे त्याचं जर का बारकाईनं निरीक्षण केलं ना या सगळ्या सायबर हल्ल्याचं, तर असं लक्षात येतं की ज्या 3-4 दिवसामध्ये या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत गलवानच्या, त्याच दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून हे सगळं सुरू झालंय अचानक. म्हणजे हे अचानक सुरू झालेलं नाहीये, त्यांनी मुद्दामून सुरू केलंय असं नाही वाटत? डेफिनेटली हे
मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं तसं हा 5वा स्पेस आहे ज्याच्यामध्ये वॉर खेळला जातो. बाहेर बाकीचे युद्धाचे प्रकार त्यांनी करून बघितले आणि हा सायबर स्पेस मधलं हे युद्ध. आणि आपल्याला याची पूर्वसूचना होती कारण डार्कनेटमध्ये जेव्हा ही जी हॅकर मंडळी असते ती एकमेकांना ओळखत असतात, म्हणजे भारतीय हॅकर असतात, त्यांना खबर असते किंवा ते जे चायनीज हॅकर्स असतात ते डार्कनेटमध्ये काहीतरी अशी मागणी करतात. तसं आम्हाला दिसून आलं होतं की भारतीय वेबसाईट्स बद्दलची काही मागणी किंवा काही डेटा डार्कनेटमध्ये मिळतोय का याची विचारपूस करणं सुरू होतं. आमचे आपले काही लूप होल्स आहेत का भारतातल्या वेबसाईट याचे विचार करणे, यावरनं ह्या जो डेटा असतो त्याच्यावरनं अनालिसिस करून आपल्याला कळतं की काहीतरी मोठं होण्याची शक्यता आहे. आणि हे जे चायनीज लोक करतात ते नेमकी भाड्याचे हॅकर्स घेऊन करतात. हे भाड्याचे हॅकर्स असतात दुसऱ्यांसाठी पण भाड्यावर करायला शिकतात. त्यामुळे आपल्याला डेफिनेटली आधी माहित होतं, म्हणून आपली वॉर्निंग पण निघाल्या होत्या. बरोबर. म्हणजे बघा गंमत कशी आहे, स्वतःला महासत्ता बनवू पाहणारा देश आपल्यावर आणि आपल्या बाजूच्या छोट्या छोट्या देशांवर काही बारीकसं झालं खुट्ट की डोळे वटारणारा हा देश भाड्याचे टट्टू घेऊन भारतासारख्या इतक्या सायबर क्षेत्रात सुद्धा बलाढ्य असलेल्या देशावर हल्ला करू इच्छितो. गंमत आहे, हरलंय कदाचित चीन यातच. बालसिंह राजपूत आपल्यासोबत आहेत, महाराष्ट्र सायबर सेलचे SP आहेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. काल तुम्ही जेव्हा माहिती दिली होती तेव्हा सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली की काय प्रकारचा हल्ला भारतावर करण्याचा प्रयत्न चीन करत आहे किंवा काय मानसिकता आहे. तुम्ही हे कसं शोधून काढलं? आणि दुसरा प्रश्न, आता यांना उत्तर कसं देणार किंवा यांना प्रत्युत्तर देण्याचा मार्ग काय? नमस्कार. नमस्कार. हे जे चीनचे जे फिशिंग अटॅक्स आहे याच्या संदर्भामध्ये भारतामध्ये SIR-3 कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही संपूर्ण भारतासाठी एक यंत्रणा आहे. जी यंत्रणा राष्ट्रीय स्तरावरती काम करते आणि ज्या प्रकारचं ट्रॅफिक भारतामध्ये येतं त्या ट्रॅफिक म्हणजे नेटचं जे ट्रॅफिक आहे, इंटरनेटचं ट्रॅफिक, त्यावरून आपल्याला कळतं की कुठल्या देशातून आपल्याला युजली किती ट्रॅफिक येतं आणि सध्या ट्रॅफिकमध्ये किती वाढ झालेली आहे, त्याचे IPs रेग्युलर कोणते आहेत आणि जे रेग्युलर IPs नाही आहेत, जे कमर्शियल पर्पजसाठी असतील किंवा इतर पर्पजसाठी वापरले जाणार असतील, ते सोडून कोणते आहेत, याच्यावरून अंदाज येतो की काय होतं आहे ते आणि कोणते इन्स्टॉलेशन भारतामधले आहे की ज्याच्यावरती हे IP पिंग होत आहेत. याच्यावरून आपल्याला कळतं की बाबा या ठिकाणी समजा एक्स कंपनीच्या होती दररोज समजा 1000 IPs नोंद होतात, तिथे 10,000 IPs ची नोंद झाली. याचा अर्थ तिथे एकतर फिशिंग अटॅक होतो आहे किंवा तिथे DDoSचा अटॅक चालू आहे हे आपल्याला कळतं. आता डॉक्टर ॲडव्होकेट प्रशांत माळी साहेब यांची या संदर्भामध्ये डॉक्टरेट पण आहे की सायबर वॉरफेअरवरती, ते आपल्याला त्यांनी समजून सांगितलं. आता जसं त्यांनी सांगितलं तर हे जे युद्ध असतं सायबर विश्वामधलं, हे मी आपल्याला सांगू इच्छितो की जसं साहेबांनी सांगितलं की हे जे 5वं फील्ड आहे ज्याच्यावरती वॉरफेअर खेळलं जातं. मी आपल्याला याच्या पुढे शब्द जोडू इच्छितो की जे लँड, एअर आणि वॉटर यामध्ये जी युद्ध होतात त्याला सहाय्यकारी करणारी अजून 3 फील्ड आहेत. ते म्हणजे एक म्हणजे स्पेस, आणि दुसरं आहे सायबर विश्व, आणि तिसरं आहे इकॉनॉमिक वॉरफेअर. आता इकॉनॉमिक वॉरफेअरच्या जोडीला सायबर वॉरफेअर खेळलं जातं आणि त्यासाठी सायबर वॉरफेअर मध्ये 2 गोष्टी केल्या जातात. एक हे म्हणजे इन्फॉर्मेशन वॉरफेअर, सायबरच्या असणाऱ्या, कारण मुख्यतः सायबर विश्वामध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी जास्त वापर केला जातो. मग ही माहितीची देवाण करण्यासाठी इन्फॉर्मेशन वॉरफेअर, जसं आपण काही दिवसापासून ऐकलं असेल की खोट्या बातम्या असतील किंवा चायनाच्या वार संदर्भातल्या बातम्या असतील, वेगवेगळे न्यूज पोर्टल्स नव्याने निर्माण होतात, ते भारताच्या विरोधात बातमी देणार, म्हणजे कन्फ्यूज वेन यू कांट डिफ्यूट देन कन्फ्यूज द एनिमी. हे त्यांचा जो एक आर्मी जनरल होते 6व्या इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे की इफ यू कांट डिफीट द एनिमी, कन्फ्यूज द एनिमी. आणि आपल्या ह्याच्यामध्ये डेमोक्रॅटिक नेशनमध्ये लोकांची जी कन्फ्युजन होईल किंवा त्यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली यामुळे सरकार दबावात येईल, आर्मी दबावात येईल, अशा प्रकारची त्यांची यंत्रणा असते. एक झालं इन्फॉर्मेशन वॉरफेअर. आणि दुसरं असतं की क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे ज्या महत्वाच्या आपले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यावरती संपूर्ण देशाचं समजा दळणवळण आहे किंवा
आपली इन्फॉर्मेशनची एक्सचेंज संपूर्ण अवलंबून आहे, मीडिया इंडस्ट्री ज्याच्यावर अवलंबून आहे, ट्रान्झॅक्शन म्हणजे बँकिंग इंडस्ट्री ज्याच्यावर अवलंबून आहे, अशा इंडस्ट्रीचे जो कणा असतो ते म्हणजे क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं त्याच्यावरती हल्ले करतात. जसं आता माळी साहेबांनी सांगितलं डिडॉस अटॅक. समजा तुमचे दररोजच्या दररोज समजा बँकामधून 1 बिलियनच्या वर व्यवहार होतात भारतामध्ये, जे आपले वॅलेट मधून असतील की इंटरनेट बँकिंग करून असतील. आता यातली जर समजा पहिल्या 5 महत्वाच्या बँका यांचे व्यवहार ठप्प झाले तर एक प्रकारे देशाचं नुकसानच होतं. हे नुकसान होतं ती होतं, परंतु या देशामध्ये जे या कंपन्या आहेत त्याच्यावर आधारित मनुष्यबळ आहे आणि लोकांचा ज्या व्यवस्थेवरचा विश्वास आहे तो पण उडतो. आणि हाच मुख्य उद्देश हा सायबर विश्वामधला जो वॉरफेअर असतो, सायबर वॉरफेअर, त्याचा जो घटक आहे इन्फॉर्मेशन वॉरफेअर अँड वॉरफेअर अगेन्स्ट द क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर, हे ते करत असतात. आणि मग त्याच्या जोडीला बरोबर, ही तुम्ही माहिती खूप महत्वाची दिलीत आणि खूप बेसिक माहिती दिलीत सर. पण याच्यात म्हणजे मी एक सर्वसामान्य नागरिक आहे, माझ्याकडे ईमेलवर अशा काही गोष्टी आल्या किंवा माझी एखादी वित्तीय संस्था आहे त्याच्यामध्ये मी काम करतो आणि माझ्याकडे अशा प्रकारच्या काही ईमेल्स आले किंवा स्पॅम आले किंवा असं काही आलं तर त्याला मी कशा प्रकारे रिॲक्ट झालं पाहिजे, त्याच्यात मी न अडकता त्याला कसं परतवून लावलं पाहिजे? मी आपल्याला प्रिन्सिपल सांगतो की जे आयटी इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा एकूणच ह्याच्यामध्ये आपण काय करतो की सामान्यपणे सांगायचं म्हटलं तर आपण एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडून काही वस्तू घेतो. आता आयटी मध्ये असं आहे, म्हणजे जे सायबर विश्वात असं आहे, 2 प्रिन्सिपल आहेत, ट्रस्ट अँड व्हेरीफाय, किंवा दुसरं प्रिन्सिपल आहे व्हेरीफाय नेव्हर ट्रस्ट. म्हणजे एक आहे की ट्रस्ट अँड व्हेरीफाय, म्हणजे पहिल्यांदा एखाद्या आलेल्या गोष्टी आहे त्याला ट्रस्ट करायचे का नाही, ट्रस्ट केला आणि ते नंतर व्हेरीफाय करा, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. पण दुसरं एक प्रिन्सिपल आहे ते म्हणजे नेव्हर ट्रस्ट ऑलवेज व्हेरीफाय. हो, बर. तर हे जो दुसरं प्रिन्सिपल आहे त्याला आपण झिरो ट्रस्ट सिक्युरिटी असं म्हणतो. तर आपले जे सर्व कर्मचारी आहेत, जे ह्युमन रिसोर्स हा विकेस्ट अटॅक साठी असणारा घटक असतो. म्हणजे जर आपण बघितलं सायबर विश्वामध्ये तर मनुष्य हा सर्वात विकेस्ट असतो. त्याच्या ह्याच्यामध्ये असते सोशल इंजिनिअरिंग करा, सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग करून त्याचे अटॅक्स करा. हे फिशिंगचे प्रकार आहेत. हे फिशिंगमध्ये माणसाला टार्गेट केलं जातं सिस्टीम शिवाय. मग सिस्टीम टार्गेट केलं जात नाही, जेव्हा माणसाला टार्गेट केलं जातं तेव्हा आपल्या मनुष्यबळाला प्रत्येक कंपन्यांनी प्रत्येक व्यक्तीने हा प्रिन्सिपल लक्षात ठेवलं पाहिजे, झिरो ट्रस्ट सिक्युरिटी. त्याच्यामध्ये कुणावरही विश्वास ठेवू नका, येणारी प्रत्येक गोष्ट व्हेरीफाय करा आणि मगच त्याच्यावर कार्यवाही करा. त्यामुळे येणारा प्रत्येक मेल असेल, व्हॉट्सअपवरचा प्रत्येक मेसेज असेल किंवा येणारे प्रत्येक बाब असेल, पैशाच्या बाबतीत एखादा मेसेज आला, एखादा ओटीपी आला, तो शेअर करायचा, प्रत्येक बाबतीमध्ये झिरो ट्रस्ट सिक्युरिटी वापरा. विश्वास ठेवू नका, व्हेरीफाय करा. आणि हेच त्याच्या मागचं हेच फक्त एक प्रिन्सिपल आहे जे आपल्याला अशा प्रकारचे डिडॉस अटॅक्स असतील किंवा फिशिंगचे अटॅक असतील याच्यापासून वाचवू शकेल. सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत ॲडव्होकेट माळी सुद्धा आहेत. माळी सर, आता हे यायला लागले, आपल्याला कळलं की अशा प्रकारचा अटॅक चीनी लोक करतात आणि तुम्ही म्हटलं तसं हे भाड्याचे लोक करतात. तर हे एकदा डिटेक्ट झालं, आपल्याला कळलं की याला उत्तर देताना वेगवेगळ्या स्तरावर काय प्रणाली असते. म्हणजे त्याच्यात मी माझ्या पर्सनल PC मध्ये काही यंत्रणा ठेवली पाहिजे का, माझी एखादी वित्तीय संस्था असेल किंवा एखादी फर्म असेल किंवा सरांनी म्हटलं तसं राजपूत सरांनी म्हटलं तर मीडिया हाऊस असेल, तर त्याच्यात नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? आणि सर्वसामान्य माणसाच्याही ईमेलमध्ये किंवा त्याच्या सायबर विश्वाशी संबंधित जोडलेल्या गोष्टींवर सुद्धा असा अटॅक होऊ शकतो का? जे डेटा सेंटर्स असतात त्याच्यामध्ये काही सोल्युशन्स असतात डीडॉस साठी, आर्बर वगैरे असे काही वेंडर्स आहेत, त्यांचे काही सोल्युशन्स आहेत जे प्रत्येक IP पॅकेट चेक करतात, त्याच्यामध्ये अटॅकची काही प्रणाली दिसली तर ते थांबवतात. पण हा अटॅक एवढा जोरदार असतो की अशी कुठचीच प्रणाली नसते. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणारी पण प्रणाली असते, पण कधी कधी ही प्रणाली मधून सुद्धा अटॅक होऊ शकतो. पण हा अटॅक काय असतं की खूप वेळा सस्टेन होत नाही, कारण हा अटॅक करण्यासाठी यांचे खूप रिसोर्सेस लागतात. यांना जास्तीत जास्त 48 आवर्स पर्यंत हा अटॅक चालू राहू शकतो, त्याच्यावरती जाऊ शकत नाही किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी ह्याला कट केला जातो. पण सामान्य माणसांना डीडॉसचा तितका फरक होत नाही. पण कारण सामान्य माणसांना फरक कुठे होतो, त्याचा जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, आता तुमचा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्याचा स्पीड कमी होऊ शकतो किंवा तुमची जे वेबसाईट आहे त्याचा स्पीड त्याला कमी होऊ शकतो. तिथे त्या सामान्य माणसाला ह्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी खूप ऑप्शन्स अवेलेबल नसतात. पण दुसरा जो फिशिंग नावाचा आपला जो अटॅक हे करून
की भारतामध्ये इकॉनॉमिक वॉरफेअर जे आता बालसिंगने म्हटलं की इकॉनॉमिक वॉरफेअर खेळायचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा मात्र डेफिनेटली फिशिंगचे जे आपले जुने पायदंडे आहेत आणि खूप सारा अवेअरनेस महाराष्ट्र सायबर सुद्धा करतंय आणि भारतीय पातळीवरती पण अवेअरनेस चालू असतं की बाबा कुठलाही जर तुम्हाला SMS आला, ईमेल आला आणि तुमच्या किंवा व्हॉट्सअपवर मेसेज आला ज्याच्यामध्ये लिंक असेल किंवा कोविडचं औषध शोधण्यात आलं तर हा लिंक घ्या, तुम्ही फ्री टेस्टिंग मिळते हा लिंक घ्या, सरकार 20,000 रुपये देतंय कोविडसाठी हा लिंक घ्या. असल्या लिंकवर तुम्ही जी हॉट बातमी असते ना ते सरकार काहीतरी डिक्लेअर करतं त्याच्या बाबतीत त्याच्या इर्दगिर्द नेहमी एक लिंक यायला सुरुवात होऊन जाते की हे फ्री मिळालं, हे फ्री वाटतंय, हा तो फ्री वाटतंय. तर ह्याच्या मोहपाशात पडू नका. ग्रीडच तुम्हाला या फिशिंग सारख्या अटॅक्स पासून वाचवू शकतं. त्यामुळे ग्रीड करू नका. बरोबर. जी हवस आहे त्याच्यावर कंट्रोल केला सायबर विश्वामध्ये तुमच्या सोबत होणारे सायबर गुन्हे कमी होतील किंवा होणार सुद्धा नाही. आणि प्रत्येकाने आपला कार्यक्रम बनणे दुसऱ्यांना पण त्याचा प्रचार विचार मांडणं गरजेचं आहे. तेव्हा आपण अवेअरनेस पसरवू शकतो. बरोबर. यानंतर आणखीन 2 प्रश्न आहेत. आपल्यासोबत बालसिंग राजपूत आहेत, महाराष्ट्र सायबर सेलचे SP आणि ॲडव्होकेट प्रशांत माळी आहेत, सायबर तज्ज्ञ. आणि यांना सर्वसामान्यांच्या मनातले 2 महत्त्वाचे प्रश्न. एक तर देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई आणि या मुंबईशी जोडलेल्या विकासाच्या काही काही गोष्टींमध्ये आपण ऑलरेडी चायनीज पार्टनरशिप घेतलेली आहे किंवा इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. यातल्या काही कंपन्यांना काही धोका असू शकतो का? आणि भारताच्या सायबर वॉलमध्ये जी या सगळ्या हल्ल्यांना प्रोटेक्ट करत असते त्याच्यात किती क्षमता आहे अशा प्रकारच्या हल्ल्यांना उत्तर देण्याची? आणि त्याच्याहूनही पुढचा प्रश्न की जो आपण माळी सरांना विचारूयात की आंतरराष्ट्रीय स्तरावर या सगळ्या सायबर हल्ल्यांच्या विरोधात दाद मागण्याची काही यंत्रणा आहे का? एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चीनी ड्रॅगॉन आता सीमेवर तर गुडघे टेकू लागलाय पण सायबर हल्ले करू लागलाय भारतावर आणि ते कसे परतवून लावायचे आणि त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं. ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी सायबर तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत आणि बालसिंह राजपूत आहेत, महाराष्ट्र राज्याच्या सायबर सेलचे SP. आपल्या दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. राजपूत सर, हे हल्ले आता आपल्याला कळायला लागलं की हे हल्ले होत आहेत, नेमके कुठून होत आहेत, कोण करत आहे, या सगळ्याची माहिती आपल्याकडे आहे. आता सर्वसामान्य लोकांचा याच्यात कसा सहभाग असू शकतो, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि ते या सगळ्या याला प्रत्युत्तर देण्यात कशी भूमिका पार पाडू शकतात? यामध्ये आपण सायबर विश्वामध्ये लक्षात घेतलं तर लॅटरल स्प्रेड जो असतो म्हणजे कुठे हल्ला केल्यानंतर कुठे पोहोचलं जाऊ शकतं याच्यामध्ये लिमिट नाहीये. आपण जर एखाद्या एक्स माणसाला म्हणजे आता समजा तुमच्या मीडियाची इंडस्ट्री आहे त्याच्यामधल्या एका माणसाचा मोबाईल इन्फेक्ट केला तरी मी तुमच्यामधल्या बऱ्याच इंडस्ट्रीतल्या माहिती आणि त्याची व्हेअरअबाउट घेऊ शकतो. म्हणजे त्याला लॅटरल स्प्रेड म्हणतात. असा लॅटरल स्प्रेड जास्त आहे. त्यामुळे देशामधल्या कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणत्या महत्वाच्या व्यक्तीचा जर मोबाईल असेल, इंटरनेट साठी जे काही मोडेम असेल किंवा त्याचे PCs असेल हे इन्फेक्ट झाले तर त्याच्या मार्फतीने इतरत्र पसरणं सोपं जातं. एक. दुसरी बाब की याच्यामध्ये असं नाहीये की फक्त महत्वाचे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरच अटॅक केले. सामान्य माणसाला जरी कायम फिशिंगचे कॉल येत राहिले तरी लिडिंग 1000 कट्स ही त्यांची पॉलिसी आहे. प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे गाव करत म्हणजे त्या देशातल्या नागरिकांचा त्या देशाच्या गव्हर्नमेंटवर असेल, त्याच्या देशातल्या त्या सरकारवरचा असेल तर देशावरचा विश्वास कमी होत जातो. तिसरी बाब जी आहे ती मी आपल्या लक्षात आणू इच्छितो की हे संकट किती गंभीर आहे. याच्यामध्ये जर आपण 5 वर्षापूर्वी पाहिला असेल तर मॅक्झिमम मोबाईल जे होते म्हणजे मोबाईल आपल्या हातात असणारे डिव्हाइसेस हे एक तर नेदरलँड म्हणजे नोकिया बेस्ड होते किंवा कोरिया किंवा जपान किंवा अमेरिका यातल्या कंपन्यांच्या बेस्ट होते. आता जर आपण बघितलं लेटेस्ट जे या क्वार्टर जर आपण डिव्हाइस स्टॅटिस्टिक्स बघितलं तर 43% मोबाईल जे आहेत ना 43% मोबाईल हे फक्त एका चायनीज कंपनीचे आहेत आणि उरलेले 29% दुसऱ्या चायनीज कंपनीचे आहेत. म्हणजे एकूण कमीत कमी 80% मोबाईल हे चायनीज कंपन्यांचे मोबाईल आहेत. एक आता ही डिव्हाइस त्यांचा आहे तर आपण म्हणू शकतो याचा काय तोटा होतो आपल्याला. याचा एक महत्वाचा आहे की डेटा जो आहे म्हणजे आपण समजा गुगलचा फोन घेतला तर गुगलचा क्लाउड वापरतो, ऍपलचा घेतला तर ऍपलचा क्लाउड वापरतो, त्याच्यामध्ये डेटा जात असतो आपला. त्याचप्रमाणे आपली जी मोबाईलची ऍक्टिव्हिटी असते
सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपतपर्यंत जेवढी काही ऍक्टिव्हिटी मोबाईलमध्ये होतो याचा डेटा त्या मोबाईल कंपनीला मिळतो. बरं. आता ह्या चायनीज मोबाईल कंपनीला भारतातल्या जे काही मोबाईल आहेत त्याच्या 80% लोकांचा डेटा प्राप्त होते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी पण काय करतात, कोणते ऍप वापरतात, ऍप वापरताना ऍक्टिव्हिटी काय, हा एक डेटा झाला. कारण डेटा याच्यावरती सर्व जे अटॅक अवलंबून असतात, ते त्याच्यावर अवलंबून चालू आहे, बरोबर, ते त्याच्यावर अवलंबून असतं. बरं. आता सर, चौथी बाब मी आपल्याला महत्वाची एक सांगू इच्छितो, सॉरी मी आपलं 10 सेकंद घेतो, बरं, की ऍप इकोसिस्टीम ही फार महत्वाची आहे. जर 5 वर्षापूर्वी पाहिला असेल तर आपल्या मोबाईलमध्ये असणारे एकूण ऍपची संख्या समजा 10 असेल तर त्यातले 9 ऍप हे फक्त USA किंवा युरोपच्या कंपन्यांच्या असतात. आता ही परिस्थिती उलटी आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये 10 ऍप असतील तर त्यातले 8 ऍप हे चायनीज आहेत आणि हे ऍप जे आहेत यांना आपल्या मोबाईलचा संपूर्ण कंट्रोल असतो, रीड राईट. त्यामुळे त्या बाबतीत फार गंभीर असलं पाहिजे, म्हणजे त्या बाबतीत सामान्य माणूस सहकार्य करू शकेल. राजपूत सर, तर ही सगळी चीनी ॲप ताबडतोब काढून टाकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून हे सायबर हल्ले भारतावर होणं याच्यात आपण काही नियंत्रण मिळवू शकू. सर, खूप महत्त्वाचा विषय आहे, पण आपल्याला वेळेची थोडी मर्यादा आहे. आपण पुन्हा एकदा या विषयावर बोलण्यासाठी निश्चितपणे भेटूयात. प्रशांत माळी सर या चर्चेत सहभागी झाले आणि बालसिंग राजपूत सर, आपल्या दोघांचेही मनापासून धन्यवाद. जर का चीनी भाषेतच सांगायचं झालं तर बुलेन जिंगुगू रुए नेलू येंडू डिहुंगू जिंगू, म्हणजे आपण आपल्या भाषेत सांगूया, चीनने कितीही प्रयत्न केला ना तरी भारत चीनी ड्रॅगॉनला धडा शिकवणारच. या कार्यक्रमात इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा News 18 लोकमत.